आपल्यासोबत सुनील प्रभू आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. कुठेतरी धक्का म्हणावा, शिंदेचं धक्का तंत्र बोललं जात आहे. कसला धक्का? कोणता धक्का? कशा? वरळीमध्ये एकूण मोठी ताकद होती सचिन अहिरांची आणि ती कुठेतरी कमी झाली आहे, हे तर मान्य होईल. असं आहे की सचिन अहिरे लोकप्रतिनिधी होते, ते विधान परिषद होते, ते पूर्वी मंत्री होते, त्यानंतर ते शिवसेनेतून पुन्हा विधान परिषदेचे आमदार झाले. आज त्यांनी उपाध्यक्ष पदाचा फॉर्म भरला, त्यामुळे उद्या उपाध्यक्ष होतील. परंतु वरळी हा शिवसेनेचा गड आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची शिवसेनेची परंपरा, दत्ताजी नलावडे आमचे नेते होते तेव्हापासून शिवसेना जी तिकडे बांधली गेलेली आहे, बाळासाहेबांचे विचार लोकांच्या घराघरामध्ये आहे. त्यामुळे वरळीमधली शिवसेना ही कधी कमजोर होणार नाही. जोपर्यंत तिकडचा शिवसैनिक निष्ठेने जिवंत आहे, काम करतोय, तोपर्यंत संघटना म्हणून वरळीमध्ये कमतरता कधी भासणार. पण व्यक्ती म्हणून तर कुठेतरी विश्वासघात झाला असं नाही वाटत. आता त्यांनी हे का केलं आहे मला माहीत नाही, त्यामुळे कोणावरती असा आरोप करणं मला योग्य वाटत नाही. त्यांनी का केलं, त्याची कारणं काय आहे ते त्यांनाच माहिती, त्यांना विचारा. आदित्य ठाकरे म्हणतायत की अनेक पदं दिली आहेत, मात्र तरीही लोक जाताना दिसतात. आता ते पक्षप्रमुख आणि पक्षाच्या प्रमुखांचे नेते आणि आमचे नेते म्हणून त्यांनी अनेकांना अनेक पदं दिली, अनेक मोठमोठ्या पदावरती त्यांना बसवलं. अशी लोक पण पक्षाच्या वाईट काळामध्ये जेव्हा जातात तेव्हा साहजिकच दुःख होतं, ते दुःख त्याने बोलून दाखवलं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येताना दिसतो आहे की अनेक आमदार देखील येत्या काळामध्ये हे शिंदेच्या बाजूला जाऊ शकतील, याकडे कशा प्रकारे बघ. आता ही सगळी बातमी मी मीडियामधून ऐकतोय. आता हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम कोण का करतंय मला माहीत नाही, पण माझ्यासोबत आजूबाजूला जे आमदार आहेत त्यांना मी विचारलं तर ते तर उद्धव ठाकरेंसोबत आहेत. बातचीत केल्याबद्दल तर हे होते सुनील प्रभू यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच धक्का वगैरे असा काहीही नाही आहे. कुठंतरी जो आम्ही सचिन अहिरांना देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कुठंतरी ते स्वतः कमी पडले आणि एकूणच वरळी हा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे वरळी हा येत्या काळात देखील आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला राहील. कॅमेरामॅन अरविंद वारगे, शिवकुमार, एबीपी माझा, मुंबई.